हे निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे. हे निवडणूक जनतेची आहे. हे निवडणूक माझी नाही. हे निवडणूक प्रस्थापित विरुद्ध विस्थापिताची आहे. आज ती खोमणे नावाचा व्यक्ती फिरायला लागला. स्वतःच्या गावामध्ये भावकीतल्या लोकांना रस्ता सुद्धा देत नाही. बंधूंनो, हे तुमच्यामध्ये काय काम करणार मला सांगा. माझे पाठीराखे तुमच्याशिवाय मला कोणी नाही. मला आधार द्या अशी विनंती करतो. तुम्हाला कधीच हैराण करायची गरज नाही. माझ्या लेकराचं नुकसान करताय. लाखो कोटी रुपये तुम्ही शासनाकडून लुटून माझ्या गोरगरीब धनगर समाज बांधवांचं रक्त पिण्याचं काम तुम्ही करताय. त्या नावाने तुम्ही धंदा चालवताय. ते कुठेतरी रोखवणं गरजेचं आहे. तुमच्याशिवाय मला आधार सुद्धा कोणी नाही. माझे वडील, मी 6 महिन्याचे असताना माझं छत्र माझ्या वडिलाचं हरवलं. मी वडील सुद्धा कसले मी कधी पाहिलेलं नाही. ही लढाई माझी नाही, ही लढाई तुमची आहे. इथं जर मी पडलो तर मला येणाऱ्या 5 तारखेच्या नंतर मी अंगावरला शेड सुद्धा इकत घेऊ शकणार नाही. म्हणजे जगाचं कुठं असेल पंचायत समितीचं ग्राउंड, पंचायत समिती आणि तहसील कोणालाही विचारा. राम कुठे भेटलं तुम्हाला सावरकर चौकाने पंचायत समितीत भेटतो. आणि हे लोक तुम्हाला 1-1 कोटीच्या गाड्यात फिरते. त्याचे 5-5 कोटीचे बंगले तुमच्या कामाला कधी येऊ. आज त्याच्या घरातले, त्याचे बाचे, त्याचे भाऊ, त्याच्या बायका कधी पाया पडलीत का आपल्या. आज काय त्याची अवस्था आहे बघा. धरणीमा जागा दिल्या, तिला धरणीमा जागा दिल्या की कोणामुळं? तुमच्या मताच्या अधिकारामुळं. ग्रामदैवत मारुती राया यांना वंदन करून होऊ घातलेल्या 2026च्या जिल्हा परिषद निवडणुकी संदर्भात आपल्या गावामध्ये 3 महिन्यापूर्वी मी आलो होतो. जसं आपल्या गावामध्ये आलो होतो तसं 43 गावामध्ये गेलो होतो. प्रत्येकांना विचारलं की निवडणुकीची तयारी करू का. आपण पण सर्वांना सांगितलं तुम्ही तयारी करा. जसं तुम्ही सांगितलं तसं प्रत्येक गावातल्या लोकांनी सांगितलं. प्रत्येकांना विचारलं. दिवसाचा रात्र आणि रात्राचा दिवस करून गेले 3-3.5 महिने झालं मतदारसंघात फिरत असताना, की 3 महिनेच नाही तर गेल्या 25-26 वर्षापासून तुम्ही मला सगळे पाहतात. समाजकारणात स्वतःला झुकून घेऊन अगदी सुरुवात सोसायटीच्या निवडणुकीपासून ती ग्रामपंचायतची निवडणूक, ती पंचायत समितीची निवडणूक. मागे 2011ला आपल्या गणातून मी उजनामधून लढलो. त्यावेळेस अगदी काही कमी जास्त मतांनी माझा पराजय झाला. त्यानंतर खंडाळीमधून लढलो, तिथे विजय झाला. गेल्या 15-20 वर्ष झालं ग्रामपंचायत चांगल्या पद्धतीने शेणकोट टाकळगावची चालवली. एक चांगलं काम करण्याची एक आवड असल्यामुळं पंचायत समिती पण झाले. योगायोगाने ओबीसी महिलेला जागा सुटली. साहेबांचा आशीर्वाद घेतला मंत्री महोदयाचा आणि मतदारसंघात कामाला लागलो. 3 महिने फिरून काही विरोधकाच्या पोटामध्ये पोटसूळ उठलं. हे जर पोरगं इथं निवडून आलं तर भविष्यात आपला राजकीय धंदा बंद होईल. त्या भीतीपोटी वरिष्ठाचे जाऊन पाय धरले आणि एबी फॉर्म. अचानक मला सकाळी 6 वाजता फोन येतो की तुम्हाला पंचायत समिती मेंबर कोण हवे आहेत. की शेवटचा दिवस होता नामांकन अर्ज भरण्याचा आणि अर्ध्या तासानं समजतं की महायुती झाली. जसं मी घराकडे गेलो, दुःखावरून असं झालं. घरी गोष्ट कळाली. सगळे आडवे पडू पडू खोंदू रडायला लागले. मतदारसंघात बघता बघता बातमी गेली. मतदारसंघातले पाठी 3-4 वाजेपर्यंत लोकांची गर्दी लागली. ते सांगू लागले की तुम्ही दुःखात राहू नका, तुमच्यासोबत आम्ही आहोत. एखादी कागद जर कोणी चोरला असेल तर आमचं मतदान तर कोण चोरणार नाही, असं सगळ्यांनी विश्वास दिला. मग आम्ही ठरवलं. बंधू पण आले, त्यांनी सांगितलं की तुम्ही आता काहीच काळजी करायचं नाही. आम्ही ठरवलं तुम्ही सगळे म्हणत असताल तर कुठल्याही परिस्थितीत माघार घेणार नाही. उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल केला. सर्व गावात भेटीगाठी झाल्या. मी पण सकाळी कालच आलो होतो. आता घरच्यांना पण तुम्हाला सगळ्यांना दाखवावं
भेटीगाठी व्हाव्यात, सगळ्या महिलांशी संवाद साधावा म्हणून आम्ही आलो. तुम्हाला मला एवढंच सांगायचं आहे, ज्यांना महायुतीची उमेदवारी भेटली आहे त्यांचं गाव आहे चाकूर तालुक्यात मांडुर्गी नावाचं. त्यांच्या स्वतःच्या गावात ओबीसी महिलेला जागा सुटली की जे आपल्याकडे ओबीसी महिलेची जागा आहे तेच जागा त्याच्या स्वतःच्या गावात सुटले. तिथं न लढण्याचं कारण तुम्हाला सगळ्याला माहीत असावं. मागच्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये गावकऱ्यांना समजा ग्रामपंचायतचं पाणी सुटला साफ करून टाकलं मांडुर्गीमध्ये. म्हणजे स्वतःचं गाव तुम्हाला स्वीकारू शकत नाही आणि तुम्ही आमच्या इकडे येऊन आमच्या मूलभूत अधिकारावर गदा आणता आणि तुम्ही सांगता की ती माझी कर्मभूमी आहे. आम्ही मान्य करू, तुमची कर्मभूमी आहे ना, तुमची जन्मभूमी कोणती आहे? मांडुर्गी. ज्या गावात ओबीसी महिलेची जागा आहे ती चापोलीमध्ये ते गाव येतं, तिथली जागा आगर कास्टला देऊन तिथं राष्ट्रवादी आणि भाजप वेगवेगळी लढते आणि इथं आपल्याकडे युती करून तुम्ही लढता. हे तुमचा उद्देश काय? तर तुम्ही लढा, कर्मभूमी म्हणलं तर मान्य करू. विधानसभा तुम्हीच लढता, जिल्हा परिषद तुम्हीच लढा. मग कर्मभूमी आहे तर तुम्ही ग्रामपंचायत येऊन लढा. मग आम्ही कशाला लढतो? मग तुम्हीच कामं करता. ग्रामपंचायत सदस्य बी तुमचे नातवंड पंतवंड असतात ते पण करा. एवढा स्वार्थ बरा नाही. असे स्वार्थी लोक घातकी असतात. एक घालमपुरी आहे त्या खंडाळीचा काहीच नाही. जे लोक बोलत नाही ते घातकी असतात, एवढं तुम्ही समज राहा. बोलणारा माणूस त्याच्यावर मोकळा कोणीच नसतो. त्या व्यक्तीला पंचायत समितीला गेट किती आहे त्या व्यक्तीला सांगू द्या. एकदा बीडीओ कुठं बसतो हे माहित नाही. निवडणूक लढवायला लागला एक फॉर्च्युनर गाडी घेऊन यायला लागते, एक एक कोटीच्या गाड्या घेऊन यायच्या आणि सांगायचं माझ्याकडे एवढा पैसा आहे तेवढा पैसा आहे, काय तर फलाण्याला हे घे ते घे फलाना कर. आज आपल्याला पैसे देतील, काही गोष्टी करतील. पण मला तुम्ही सांगा, ज्या व्यक्तीला पंचायत समितीच काय आहे माहिती नाही, पंचायत समितीची गेट कुठं आहेत माहित नाही, बीडीओ कुठं बसतो माहित नाही, सीडीपीओ कुठं असतो ही माहित नाही, बीओ कुठं बसतो ही माहित नाही, तुमचा माझा विकास काय करणार? बोगस संस्था काढून एकही त्याच्याकडे संस्था त्या पुढच्या उमेदवाराकडे राज्य सरकारच्या मान्यतेची नाही. माझं त्याला आव्हान आहे, सांग मला त्याच्याकडे कुठली रमानंद तीर्थ विद्यापीठाची एक तरी संस्था आहे का? कशाला लोकांना वेळेत करताय? लोकांकडून विद्यार्थ्याकडून फीस घ्यायची, प्रायव्हेट विद्यापीठाच्या युनिव्हर्सिटीच्या तुम्ही पण संस्था काढू शकता. उद्या राहिल्यात तुम्ही 4 संस्था आणू शकता. 25,000 डिपॉझिट केलं की ती प्रायव्हेट एजन्सीची तुम्हाला संस्था भेटू शकते. टिळक विद्यापीठ आपल्या महाराष्ट्रामध्ये असे करतात 25 विद्यापीठ आहेत प्रायव्हेट की फक्त ती शैक्षणिक धंदा करतात, व्यवसाय म्हणून. त्याला तुमचं आमचं घेणं देणं नाही. विद्यार्थ्याच्या नावानं आलेली शिष्यवृत्ती घ्यायची, लुटायची, तेच आपल्याला वाटप करायची. अशा प्रकारचे पुढले लोक आहेत. आता आपले जे काही महायुतीचे उमेदवार आहेत त्यांनी इंग्लिश स्कूल काढलेत. ते इंग्लिश स्कूल धनगर समाजाच्या योजनेचं आहे. त्या योजनेमध्ये शासन लाखो रुपये एक विद्यार्थ्याला देतं. ते काय म्हणून देतं? निवासी राहण्यासाठी, त्या विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षण देण्यासाठी, त्या विद्यार्थ्याची सगळ्या सोयी सुविधा भेटण्यासाठी, त्याला स्वच्छ नॉनव्हेज व्हेज स्वीट खाण्यासाठी. ते देणं तर कुठं गेलं की तुमचे लेकर जर अपडाऊन करत असतील तर 10,000 जमा करा. एकतर तुम्ही स्टॉक चुकीचा ठेवताय, माझ्या लेकराचं नुकसान करताय. लाखो कोटी रुपये तुम्ही शासनाकडून लुटून माझ्या गोर गरीब धनगर समाज बांधवांचं रक्त पिण्याचं काम तुम्ही करताय. त्या नावाने तुम्ही धंदा चालवताय. ते कुठेतरी रोखवणं गरजेचं आहे. आणि ह्या गोष्टीवर कुठं पडदा पाडण्यासाठी म्हणून जिल्हा परिषद निवडणूक लढवायची, त्या कुठे गोष्टी झाकल्या पाहिजेत. जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षण विभाग येतो, समाज कल्याण विभाग येतो, चौकशी उद्या लागत नाही, त्याच्यावर दबाव आणता येतो. ह्या अशा गोष्टी करण्यासाठी ती इकडून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहे. मला सांगा त्या दोन्ही उमेदवाराकडे 2-2, 4-4 कोटीचे बंगले, दारामध्ये लाख रुपयाचे कुत्रे. आपण जर एखादी काम घेऊन गेलो तर बाबा तुझं काम नको, कुत्रावर म्हणायचे आपल्याला येणार आहे. आपण त्याच्या घरी जाऊ शकतो का? आणि तुम्ही माझ्या घरातल्या स्वयंपाक रूमच्या दुर्डीपर्यंत डायरेक्ट येऊ शकता. ना कुत्र ना माझं अडवायला, ना कुणी मला जाणार सेवक असणार आहे, ना माझ्याकडे संस्था नाही. पूर्ण वेळ तुमच्यासाठी होऊन घेतलेला कार्यकर्ता आहे मी. मला कोणी नाही, मला जे फक्त 2 मुली आहेत. तुमच्याशिवाय मला आधार सुद्धा कोणी नाही. माझे वडील, मी 6 महिन्याचे असताना माझं छत्र माझ्या वडिलाचं हरवलं. मी वडील सुद्धा कसले मी कधी पाहिलेलं नाही. माझ्या घरात कोणी राजकारणी नाही. मला एक आवड होती म्हणून ग्रामपंचायतचं राजकारण तर आमचं एवढं आवड होतं. तसल्या परिस्थितीत ग्रामपंचायत गेल्या 15-20 वर्षापासून ताब्यात ठेवली.
सोसायटी 5% सुद्धा मतदान नाही. त्या सोसायटीत पहिली सोसायटीत मी एकटा पक्ष म्हणून आणि विजय झालो. कंटिन्यू आणखी सोसायटीचा संचालक आहे. पण मी गावच्या राजकारणात कधी कुठल्या एका व्यक्तीचा रुपया घेतला नाही. जमलं असतं त्याचा काही फायदाच करून दिला असं, पण कधीच माझ्या आत्तापर्यंतच्या आयुष्यात गालबोट लागेल असं मी कधी काम केलेलं नाही. मला खंडाळीच्या जनतेने पंचायत समिती सदस्य केला. तुम्ही कोणाला विचारा कुठल्या हिरीला 1 रुपया घेतलाय का, कोणा घरकुलाला 1 रुपया घेतलाय का. माझी बायको सरपंच असताना घरकुल देऊन महाराष्ट्रात पहिलं उदाहरण असाल. त्या घरकुलवाल्याला भरायर कपडे असेल, त्या इंजिनियरला भरायर कपडे असेल. इंजिनियरला सांगायचं की बाबा पुण्यात माझ्या घरकुलवाल्याकडे 1 रुपया गेलो, त्या 1,00,000-1,15,00,000 काही होत नाही. त्या 1,00,000-1,15,00,000 तुम्हाला सगळ्यांना मिळत आहे की एक जर मुळा खाल्याचं मला तर 2-2 लाख रुपये लागले. व घरकुल योजना नावाला वापर करण्यासाठी आहे. ते इंजिनियरला दाबून 1 रुपया कोणाचा मी घेऊ दिला नाही. अशा प्रकारचे कामं करून दाखवले. महाराष्ट्रातला पहिला वॉटर प्लांट शेणकूट टाकावरती गिरकराव संभाजीनगरवर तिथं बसलेत. तिथं क्षारयुक्त पाणी होतं. ते पाणी विषारी पाणी होतं. तिथे दातावर पिवळे हे पडायचे. तिथल्या मुलांच्या सुरिकेला अडचण यायची, मुलाच्या सुरिकेला अडचण यायची. पहिला महाराष्ट्रातला प्लॅन तिथं बसवला. सरकार मान्यता देत नव्हतं. औरंगाबादला आम्ही दोघं नवराबायको जाऊन बसून कमिशनरपाशी 8 दिवस तिथं ठिया मांडला आणि परमिशन घेतली. कलेक्टरच्या हाताने ती वॉटर प्लॅनचं उद्घाटन केलं. ते काम करण्याची धमक आपल्याला कोणामुळे आहे? तुमच्या एका मतामुळे. एकीकडे नवी फार्म चोर लोक आहेत, एकीकडे तुम्ही स्वाभिमानी जनता मतदाराची लढाई आहे. ही लढाई माझी नाही, ही लढाई तुमची आहे. इथं जर मी पडलो तर मला येणाऱ्या 5 तारखेच्या नंतर मी अंगावरला शेड सुद्धा इकत घेऊ शकणार नाही. मी असेल किंवा नसेल तुम्हाला दिसणार पण नाही. जर मला तुम्ही ते स्वीकारलो तर तुम्हाला मी एक शब्द देतो, शासनाची प्रत्येक योजना तुमच्या गावापर्यंत आणून पोहोचायची मी प्रयत्न करतो. तुम्हाला तिथे यायची सुद्धा गरज पडू देणार नाही. माझ्या माता भगिनींना सांगतो, बचत गटाच्या मार्फत किंवा वैयक्तिक योजना, लखपती बहीण योजना 5 ते 50 लाखापर्यंत तुम्हाला कुठलंच मॉडगेज किंवा घाणखत न देता कर्ज घेता येतं. स्वतःचा लघु उद्योग उभा करता येतो. ती योजना तुम्हाला जास्तीत जास्त गावामध्ये मिळवून देण्याचा प्रयत्न करतो. भलेही 100 महिन्याला नाही झालं तर 25 तरी महिन्याला करून देतो. लघु उद्योग उभा करून चांगली उत्तम अशी बाजारपेठ की जिथं तुम्हाला प्रशिक्षणाला सरस्वती रोडला न्याय लावून प्रशिक्षण देऊन बाजारपेठ सुद्धा तुम्हाला उपलब्ध करून देतो. लाडक्या बहिणीच्या योजनेसंदर्भात तुम्हाला सांगतो, माझी केवायसी बंद केली. कलेक्टरपाशी जाऊन बसून तेव्हा काही निवडणूक नव्हती. केवायसीसाठी भांडणं करून मी केवायसी तुम्हाला प्रक्रिया चालू करून द्यायला. इथपर्यंत काम म्हणजे कामाच्या बाबतीत प्रत्येक काम योजना मला पायी माहित आहे. पुढच्या उमेदवाराला काय माहिती विचारा. मागे 1 वेळेस आपण त्यांना त्यांची पत्ती वाढली म्हणून आपण निवडून दिलं. सहानुभूतीवर 5 वर्ष लातूरला राहिले. तिकडे फिरून कधी गेला आहे मला दाखवा. लातूरला राहिले मध्ये टक्केवारीचा व्यवसाय केला त्यांनी. पैसे द्या, काम देऊ, पैसे घातले. हे असे लोक आहेत. उद्या जर तुमचं तहसील किंवा पंचायत समिती किंवा पोलीस स्टेशनला काम पडलं, मी फक्त घरी संध्याकाळी झोपायला जातोय. म्हणजे जागा जर कुठं असेल पंचायत समितीचं ग्राउंड, पंचायत समिती आणि तहसील कोणालाही विचारा. रामनगर कुठं भेटेल तुम्हाला 6 रुपये पंचायत समितीत भेटतो. आणि हे लोक तुम्हाला 1-1 कोटीच्या गाड्यात फिरते. त्याचे 5-5 कोटीचे बंगले तुमच्या कामाला कधी येऊ? फोन जर केला तर त्याची शेवट उचलणार. साहेब झोपलेत, मॅडम झोपल्यात. असे लोक पाहिजेत का तुम्हाला तुमच्या घरातला माणूस पाहिजे? ज्यावेळेस आपण त्याला जिल्हा परिषद मेंबर केलं, सांगलीला पाणी टंचाई होती. त्या पाणी टंचाई योजनेला कट्टाटाकी पाईपलाईन मंजूर झाली. ती कट्टाटाकी पाईपलाईन त्यांनी सांगलीच्या स्वतःच्या शाळेमध्ये केली, पण सांगलीकरांना नाही दिली. हे असे लोक आहेत. वृद्धामध्ये स्ट्रीट लाईट सौर ऊर्जेचे आले. पुरावे सध्या म्हणजे आपलं बघा नसन त्याला माझं आव्हान आहे, कोर्टाचा माझ्या विरोधात पुरावे देतो मी. वृद्धामधली स्ट्रीट लाईट योजना गावच्या नावाची आलेली योजना गावाला अंधारात ठेवलं आणि कॉलेजमध्ये नेऊन बालाघाट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये दिले. हे असे लोक स्वार्थी आहेत. त्यांना यांच्या घराशिवाय तुमचं काही घेणं घेणं नाही. मतदानाच्या 5 तारखेला 5 वाजले, मतदान झालं. तुम्ही जर दिसलो तुम्ही वाकडी मार करून जर नाही गेले तर मला राम नवटे म्हणून. तुम्ही मला मतदान झालं तर रात्री 2 वाजता फोन करा उचलतो. माझ्या लेकरं जन्मल्यापासून
कित्येक वेळेस लेकरांना मी डिस्टर्ब केलंय, रात्री बेरात्री, कोणाची डिलिव्हरीचा विषय असेल, कोणाचा सिजरचा असेल, कोणाचा अपघात झालेला असेल, रात्री बेरात्री उठून प्रत्येक माणसासाठी कामाला धावून जायचं काम केलं. दिवसा तर कोणीही जाईल, पण कुठल्याही रात्री माझ्याकडे 15 वर्षापासून एकच मोबाईल नंबर आहे, बदल नाही. नंबर कोण बदलतो? जो फसवा आहे, लुटारू आहे, लबाड आहे. मोबाईल नंबर सुद्धा एकच आहे. मला तुम्हाला एवढं सांगण्याचा उद्देश एवढा होता. एकीकडे ऐरात उमेदवार चाकूर तालुक्यातला आहे, एकीकडे तुमचा भूमिपुत्र आहे. तुम्हाला भूमिपुत्र पाहिजे का आयात पाहिजे? मला एकच सांगायचं, 7 तारखेला निकाल जर लागला, पेट्या बघून आयात उमेदवार मुंबईला जाऊन गुलाम बसला पाहिजे अशी व्यवस्था करा. एवढी तुम्हाला विचारची विनंती करतो. माझा आधार म्हणजे फक्त तुम्ही आहे. तुमच्याशिवाय मला कोणी नाही. तुम्हाला हनुमानाच्या मंदिरासमोर सांगतोय, तुम्ही बघा. जेवढा काही व्याप आहे ते स्वतः मला खांद्यावर घेऊन बघायला लागतो. आज 43 गावात जर फिरत असताना, मागं पुढे बघत असताना मला कोणी सुद्धा दिसत नाही तुमच्याशिवाय. आज त्याच्या घरातले, त्याचे बाचे, त्याचे भाऊ, त्याच्या बायका कधी पाया पडलीत का आपल्या? आज काय त्याची अवस्था आहे बघा. धरणीमा जागा दिल्या, तिला धरणीमा जागा दिल्या की कोणामुळं? तुमच्या मताच्या अधिकारामुळं. आज मला सांगा, शिक्षक लाखो रुपये पगारी घेतात. तुमच्या गावात शिक्षक आलेत का नाही त्याच्यासाठी? मग हे जर शिक्षकाला असे वाईट कामं लावत असतील तर हे तुमचं माझं काय भलं करणार याचा विचार करा. आज शासनाची दररोज त्याला 4-4 हजार पगार आहे परडेची. आपले शोषण करून आपल्या करातले, आपल्या शेतीच्या उत्पन्नातले पैसे आपण सरकारला देतो. ते सरकार पैसे आपल्या लेकरांना शिकवा म्हणून त्या शिक्षकाला देतं. ते शिक्षक ह्यांच्या प्रचारासाठी वापरतात. ह्याच्यापेक्षा आपला अपेस काय? तुम्ही सर्व जनतेनो, माझ्या मायबापांनो, माझ्या माता भगिनींनो, त्याचे शिक्षक फिरायला गेलेत का नाही? ती पगार कोणाच्या पैशाची आहे? तुमच्या माझ्या पैशाची आहे. हे निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे. हे निवडणूक जनतेची आहे. हे निवडणूक माझी नाही. हे निवडणूक प्रस्थापित विरुद्ध विस्थापिताची आहे. गरिबाई विरुद्ध श्रीमंताची आहे. स्वाभिमानी मतदाराविरुद्ध कागद चोर माणसांची निवडणूक आहे. आज ती खोंडे नावाचा व्यक्ती फिरायला लागलाय. स्वतःच्या गावामध्ये भावकीतल्या लोकांना रस्ता सुद्धा देत नाही. ते तुमच्यामध्ये काय काम करणार मला सांगा. तुम्हाला त्यांना पंग तर सोडावं, कधी दान 1 रुपया कोणाला करून माहित नाही ना. आता लोकांना जीव घालत करायला, जीवद्या खा. तुमच्याच कष्टाचे, तुमच्या मेहनतीचे पैसे आहेत, तुमच्या करातले पैसे आहेत, तुमच्या लेकराचे पैसे आहेत. आले त्याला सोडू नका. तर मतदान तुमच्या लेकराला द्या, तुमच्या स्वाभिमानाला द्या अशी मी विनंती करतो. परत एक बार सांगतो, माझे पाठीराखे तुमच्याशिवाय मला कोणी नाही. मला आधार द्या अशी विनंती करतो. तुम्हाला कधीच स्वाभिमान करायची गरज नाही. तुम्ही छातीपणे सांगू शकाल की आम्ही निवडून दिलेला उमेदवार ही कामाचा आहे, असं काम करून दाखवतो. माझी जागा घेतो. जय हिंद. आवाज बहुजनांचा.